नागपूर शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या धामणा परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रकच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहे. ते अडकून पडलेले आहे. त्यातच ट्रक चालक हे सर्व बाहेर राज्यातून असल्याने ते या संचारबंदीमुळे अडकून पडले आहे. धामणा परिसरातील हॉटेल, रेस्टॉरंट, नाश्ता पॉइंट आदी दुकाने बंद आहे. यामुळे देशातील विविध शहरातून माल घेऊन आलेले ट्रक धामणा परिसरात अडकल्याने त्यावरील चालक वाहकाची उपासमार होत आहे. पण फळे विकत घेऊन भूक भागवित आहे. काही ट्रक चालक सोबत आणलेल्या स्वयंपाकाच्या साहित्याचा वापर करून जेवण तयार करीत आहे. परंतु सोबत आणलेले साहित्य किती दिवस पुरणार? जवळ असलेले पैसे संपल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. अशातच येथील समाजसेवक अनिल बावने, सुनील कापसे, तुषार सरोदे, रामदास वाकडे, गोविंद चंद्रवंशी, प्रभाकर मारबते यांनी ट्रक चालकांना स्वयंपाकाचे साहित्य, अन्नधान्य वाटप करून दिले. यावेळी 25 ते 30 ट्रक चालकांना तांदूळ, गहू, आटा, डाळ, तेल, साबण, साखर, चहापत्ती इत्यादी देऊन माणुसकीची खरी ओळख यावेळी पटवून दिली. विदर्भ न्यूज करिता नागपूर येथून जितेंद्र उके.